गुड मॉर्निंग फ्रेंड, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा, इकडे उकडपेंडी केलेली आहे सासूबाईंना. ते खाऊन घ्या गरम. आणि आज सासूबाईंना न्यायचे दवाखान्यात. हे बघा, सगळी कामं माझी आवरलेली दाखवते. आणि सासूबाईंना मगाशी मी उकडपेंडी केली अगदी असडशी. आणि स्वयंपाक सगळा पूर्ण करून ठेवला. टमॅटोची चटणी, अजून कांद्याची भाजी. आणि आता सगळं आवरलेलं आहे. आज सासूबाईंना म्हटलं दवाखान्यात घेऊन जावा, कारण का अजून त्यांच्या चेहऱ्यावरची सूज आणि ते डोळ्याच्या इथं त्यांच्या डोळ्याच्या इथं ना लाल झालेलं आहे आजूबाजूला. आणि कसं असतं, डोळा नाजूक असतो, मग उगीच नको डोळ्याच्या कडेने झाल्यामुळे ते वाढत गेल्यामुळे कसं मुकामार लागलेला आहे. ते जास्त उगीच मनातली शंका आपली. तरी आमचं बर्फानं सारखं शेकडं चालू आहे सूज कमी होण्यासाठी. आणि आंबे हळदीचं पण लेप लावला होता त्यांच्या म्हणजे जिथं सूज आहे तिथं. आणि ब्लड सर्क्युलेशन म्हणजे ते ब्लड साचलेलं आहे ना, काळनिळ झालेलं, ते पण थोडंसं हे होईल, कमी होईल. तर आज थोड्या बऱ्यापैकी कमी आहे. तरीसुद्धा ह्यांना काल मी म्हटलं, काल रविवार होता, मग म्हटलं यांना नाही आज जाऊयाच, आज सोमवार आहे ना, तर आज जाऊया दवाखान्यात आणि डॉक्टरांना दाखवू. म्हणजे एक शंका मिटेल की डोळ्याची इथपर्यंत गेलेलं आहे हे काय म्हणते त्याला, काळं निळं आणि ब्लड म्हणजे साचतं ना आपलं मुकामार लागल्यानंतर कसं काळं निळं होतं, तसं झालेलं आहे. ब्लड गेलेलं आहे डोळ्यापर्यंत. मग आपल्याला आपली शंका दूर होती. चला तर मग आता मावशींची वाट बघते. म्हटलं आता मावशी येतीलच. मावशी आली की त्यांच्याकडनं सासूबाईंच्यांना वेणी घालून त्यांची आंघोळ तर सासूबाईंची झाली आहे, नाश्ता झाले सगळं, फक्त वेणी आणि हा सगळ्यांचे हे मिस्टर गेले दवाखान्याच बघायला. कुठे आहे तो दवाखाना नेमका, आता कसं झालेलं आहे, दुसरीकडे दवाखाना त्या डॉक्टरांनी मोठा बांधलेला आहे. तर म्हणलं मी पहिलं जाऊन बघून येतो, चक्कर मारतो, म्हणजे मला आपल्याला समजेल दवाखाना नेमका कुठं आहे, म्हणजे प्रॉपर तिथं घेऊन. आणि डॉक्टर कधी येतात हे बघण्यासाठी. नाही तर मग काय होतं, सासूबाईंना घेऊन जायचं, तिथं खूप वेळ थांबवायचं, त्यापेक्षा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच येतील ते. चला तर मी आता ह्यांची वाट बघते आहे. हे पहा, इकडे मी चहा टाकलेला आहे, चहा बनवत आहे. आता मावशी येतील म्हटलं, चला त्यांना काय झालं आपल्याला थंडीचं म्हणून मी ते चालू केलं चहा. आज आहे घरी तर म्हटलं जाऊ दे, चला चहा पिऊया. ते आपलं मन असं वाटतं जाऊ दे, माझा माणूस आहे, एक कपनी काय होतंय. चला चहा बनवते. दुपारी तर असतंच आहे, मी 4 वाजता येऊन देतेच आहे, पण म्हणलं आता येतीलच. हे पहा, हे आलेत. काय म्हणले डॉक्टर? ते मोठं हॉस्पिटल ते. हो का? ते म्हणे या घेऊन कॅज्युअलिटी मध्ये लगेच तुम्हाला बघून सोडतो. हां, आणल्याला घेते. बरं, ठीक आहे. मावशीबाई पण आलेत. चला चहा करून ठेवलाय त्यांना. तुम्ही घेणार का थोडा त्यांच्याबरोबर? चहावरच माझं सगळं. हो, चहावरच काय नाही आहे केलेला, म्हणून सकाळी नाश्ता झाला नाही एवढं. असं दे ना, नाश्ता झाला की चहा थोडा घेणार असेल तर त्यांना केलं आहे मी. आता नाहीतर नंतर नसले की नाहीच करत. हा, म्हणजे युअर बिझनेस लोन इज रेडी. गिव्ह अप्रूव्ह. हो का? हो, ते काळा निळात जास्त झालेले. औषध दिलंय बघा चहा. आणि गुड मॉर्निंग. इकडे यांचं चाललंय काम. आज आम्हाला मोठं बाळ, मोठ्या वीरांसारखं काकूंना कसं बांधलंय. 1 वाजता, 1:15 वाजता, असे का तेच. हां, कोणाकडे?
कोण म्हणलं? चला आता निघालो आम्ही सासूबाईंना घेऊन. हा डायपर घालावंच लागणार आहे. तर आम्ही निघालो बघा सासूबाईंना घेऊन दवाखान्यात. केस केस अंगात त्यांच्या मांडी होता. रसिका म्हणली का विरांशला आणायचं आहे? हो का? माझी गाडी द्या मी असतो तर घेऊन येईन. म्हटलं मी पप्पाच्यात गेले तर विरांशला इकडंच आणते मी. झोपवते इकडे, नको टेन्शन घेऊ. त्याला इकडंच झोपवते, ते काही त्रास नाही देते झोपायला. एकदा डॉक्टर म्हणले काही नाही म्हणल्यानंतर काही प्रश्नच नाही. हो की नाही? तसं आत असतो ना ती जेवली नसती खाल्ली गरम हे झालं असतं. आज त्यांनी गरम गरम खाल्ल्या ना. ते काही नाही तिला. ते उगीच कसं सूज ओसरायला आणि ते बाकीचं काय नीट टाकूया, बाकी काही नाही. कुठे इथंच आहे का? त्यांच्या इथंच समोर बोर्ड लावलं. त्यांचं दवाखाना पुढे आहे ना. ओपीडी तिकडे आहे. इथं काढलंय की नाही उसे विचारून गेले होते ना. हे हॉस्पिटल मोठं. हे पाय इकडं आम्ही ना दवाखान्यात आता घरी निघालोय. सगळं चेक केलं व्यवस्थित, काहीही नाही म्हटले डॉक्टर. सगळं त्यांचं BP नॉर्मल आहे. पुन्हा त्यांच्या ऑक्सिजन लेवल पण त्यांचं चांगलं आहे, काहीही प्रश्न नाही. आणि कुठे त्यांना सगळं विचारलं, कुठं हात दुखतो का, पाय दुखतो का, पाठ दुखती का, कंबर दुखती का. त्या सासूबाई म्हटल्या माझं काही दुखत नाही म्हटल्या. आणि सूज फक्त आहे चेहऱ्यावर, ते मुक्कामार लागल्यामुळे आहे म्हटले. गडबड नका करू, गडबड करून पडायचं काय. आल्या हळूहळू या, पकड तिकडं. हां आणलं एकदाची. मग काय टेन्शन उगीच नको. काय झालंय का काय, सगळं व्यवस्थित आहे. नाही एवढं म्हणलं. हां लेबल करतात काय नाही. हां मला इथे टेन्शन. हे पहा सासूबाईनं वाढले. आता मी जेवायला पोळी बारीक केली त्यांना. आज म्हणलं आज एक दिवस तिखट खाऊ नका, तसं काही नाही, डॉक्टरनी काही सांगितलेलं नाही आहे. पण म्हटलं जास्त त्यांना चावायला नको म्हणून पोळी मिक्सरमधून काढून दूध पोळी ते दिलेले आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.